मित्रांनो नमस्कार. मी बिझनेस कोच निलेश काळे. एक विक्रेता आणि एक ग्राहक जेव्हा समोरासमोर बसलेले असतात ना, तेव्हा ग्राहकाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट सारखीच चालू असते, की हा मला फसवेल की काय? हा स्वतःचा स्वार्थ बघेल की काय? किंवा याच्या डोक्यात काय विचार चालू असेल? परंतु ज्या वेळेला विक्रेता ग्राहकांचं भलं कशात आहे, हे समजून सांगतो. तो जेव्हा हे समजून सांगतो, की सर तुम्ही प्रॉडक्ट ए घेण्यापेक्षा प्रॉडक्ट बी घ्या. प्रॉडक्ट ए थोडा महागडा आहे, परंतु प्रॉडक्ट बी तुमचं काम धकवेल, तुमचं काम चालेल याच्यामध्ये. भलेही मला प्रॉडक्ट बी मध्ये नफा कमी आहे, परंतु हे तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यावेळेला ग्राहकाच्या मनामध्ये अचानक त्या विक्रेत्याबद्दलची एक इमेज बदलून जाते. तो आपल्याला मार्गदर्शक म्हणून बघायला लागतो आणि इथे तो ग्राहक पटकन खरेदी करतो. का? आता तो विक्रेता विक्रेता राहिलेलाच नाहीये, तो विक्रेता मार्गदर्शक बनलाय आणि मार्गदर्शक चांगल्या प्रकाराने सेल करू शकतात. म्हणून बघा, अप्रोच जो आहे की नाही, अप्रोच तो नेहमी असा असला पाहिजे, बहुत करून, की तुम्ही ग्राहकाचं भलं बघाल. ज्या वेळेला तुम्ही ग्राहकांचं भलं बघता, त्यावेळेला ग्राहक कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन न घेता आपल्याकडून नक्की खरेदी करतो. पुढच्या वेळेला ग्राहकांबरोबर ही टेक्निक ट्राय करा. तुमची विक्री लवकर होईल.